नमस्कार मंडळी. तर आज मी आलेली आहे माझ्या बटाट्यांचं हार्वेस्टिंग करायला आणि मला खरंच माहिती नाही की खाली मला बटाटे मिळणार आहेत का नाहीत, कारण हा माझा पहिलाच प्रयत्न आहे बटाटे लावायचा. जानेवारी महिन्यामध्ये मला मोड आलेले काही बटाटे टोपलीमध्ये मिळाले आणि आता हे आपण वापरावेत का फेकून द्यावेत असा विचार करत असतानाच कुठेतरी वाचलेलं आठवलं की असे मोड आलेले बटाटे जर पेरले तर त्याच्यापासून बटाट्याचं झाड येतं आणि खाली बटाटेसुद्धा मिळतात. म्हणून मी हा प्रयोग करून बघायचा ठरवला आणि आता जवळजवळ एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा आहे आणि म्हणजे जवळजवळ 3 ते 3.5 महिने झालेले आहेत हे मोड आलेले बटाटे पेरून. आणि हे बटाटे तयार झाले आहेत खाली असं मला वाटतं आहे, कारण ही जी सगळी पानं आहेत ती वाळलेली आहेत आता बटाट्याच्या झाडाची. तर आता आपण बघूया किती बटाटे मिळत आहेत आपल्याला. अरे वा, मिळतात की थोडे थोडे. वाव, छोटे हरकत नाही, पण प्रयोग तर यशस्वी झाल्यासारखा वाटतोय. तर बटाट्यासाठी मी अशीच भुसभुशीत माती घेतली होती आणि जास्त डीप काही ग्रो बॅग नाही आहे, ही फक्त 5 ते 6 इंच डीप ग्रो बॅग आहे. आणि भुसभुशीत माती कशी बनवायची असा एक व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्याच पद्धतीने मी ही ग्रो बॅग भरलेली आहे. आणि कंदवर्गीय झाडांना फळांना नेहमी भुसभुशीत मातीच लागते, कारण त्याच्यामध्ये त्यांची वाढ छान होत असते. तर हे बघा, हे एवढे बटाटे मला मिळाले. 1 का 2च बटाटे होते मोड आलेले, जे की खराबही झाले होते. तर ते मी असेच पेरले होते आणि त्याच्यापासून हा माझा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे मला मस्त वाटतं आहे. सो मला वाटतं सगळ्यांनी प्रयोग करत राहावं बागेमध्ये. काही अयशस्वी होतील, काही यशस्वी होतील, पण जेव्हा ते यशस्वी होतात ना तेव्हाचा आनंद हा अवर्णनीय असतो. तर हा असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर मला जरूर कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही पण काही नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स तुमच्या बागेमध्ये करून बघत असाल तर ते पण माझ्याबरोबर शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.